ब्रिटिशांचा पाय सुद्धा माझ्या धर्तीवर नको असा म्हणणारा म्हैसूरचा वाघ टिपू सुलतान. टिपू सुलतान एक योद्धा म्हणून ओळखला जातो. टिपू सुलताननी इंग्रजांच्या विरोधात अनेक लढाया केल्या. कारण त्यावेळी साम्राज्य हे जातीपातीवरून होत नव्हतं, राजकारण हे जातीपातीवरून होत नव्हतं, तर ते आपल्या साम्राज्य राखून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून परकीयांसोबत ज्यांनी कोणी आक्रमण केलेले त्यांच्यासोबत युद्ध लढाया केल्या जायच्या. आणि टिपू सुलतान एक असाच योद्धा म्हणून ओळखला जातो. म्हैसूर हे जे राजवट होती ती हिंदूंची प्रचंड जनसंख्या असणारी राजवट होती. ती केवळ मुस्लिमांची राजवट नव्हती. असाच टिपू सुलतानचा फोटो एका उपमहापौरांना भेट दिला आणि त्या उपमहापौरांनी तो लावला. तर त्यावेळेस वाद निर्माण झाला आणि काही राजकारणी भक्त त्या ठिकाणी गेले, वाद निर्माण केला आणि तो फोटो का लावला म्हणून त्यांनी मोर्चे काढायला, घोषणा द्यायला, आंदोलन करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्या त्या तीव्र आंदोलनाच्या भावना ओळखून तो फोटो काढण्यातही आला, काढून ठेवण्यात आला. परंतु आपल्याकडे भांडण जास्तीत जास्त हे वाढवले जातात, कमी केले नाही जात नाहीत. समाजामध्ये रोज काही ना काही तंटा, द्वेष, मत्सर रोज चालूच पाहिजे आणि म्हणून आपले मीडियावाले गप्प न बसता गेले काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांकडे आणि हर्षवर्धन सपकाळांना म्हणले, की टिपू सुलतानचा फोटो लावला, वाद निर्माण झाला, काही भक्त रस्त्यावर उतरले. नेमकं तुमचं म्हणणं काय? आता तुमचं म्हणणं काय म्हणल्यानंतर सपकाळ म्हणाले, "आमचं म्हणणं हेच आहे बुवा, की टिपू सुलतानचा फोटो लावला म्हणजे काय झालं? ते एक योद्धा होता. जसं छत्रपती शिवराय योद्धे होते, तसं योद्धा होता. आता तर अगदी आंधळ्या भक्तांना मिरच्यांपेक्षा मिरच्यांचे जास्तच आग लागली आणि ते म्हणायला लागले, की आता हर्षवर्धन सपकाळांनी छत्रपती बरोबर तुलना केली, समकक्ष तुलना केली टिपू सुलतानची. काय गरज आहे असं करण्याची? एकतर तुलना केली, याचा अर्थ टिपू सुलतानचा गौरव केला आणि एकतर छत्रपती शिवरायांचा अवमान केला. ह्या 2 गोष्टी त्यांनी समोर आणल्या आणि मग जिथे-जिथे काँग्रेसचे कार्यालय दिसतील, तिथे-तिथे दगडफेक करायची. तिथे जिथे-जिथे काँग्रेसचे आमदार दिसतील, त्यांच्या निवासस्थानांना, त्यांच्या घरांना घेराव घालायचा, दगडफेक करायची. अशी दगडफेक करत-करत पुण्यामध्ये तर त्यांनी हद्द पार केली. भर रस्त्यात जिकडे दिसेल तिकडे त्यांनी दगडं मारायला सुरुवात केली. मग प्रवाशीमध्ये येवो, कुणाच्या गाड्या येवो, कुणी सामान्य नागरिक येवो, काही घेणं-देणं नाही. का करता? तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. एवढंच त्यांचं उत्तर. म्हणजे त्यांनी जन्माला येतानी स्वर्गातून आले का नरकातून आले माहिती नाही, पण त्यांनी प्रमाणपत्र आणलं. कोणतं? तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, मग आम्ही दगडफेक करणार हे आमचं आद्य कर्तव्य आणि हा आमचा हक्क आणि हा आमचा अधिकार. वाट्टेल तेव्हा पुण्यामध्ये आता त्यांची 2री-3री वेळ आहे. 2-3 वर्षामध्येच त्यांनी दगडफेक केलेल्या आहेत भर रस्त्यात. एक वेळेस त्यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी हे एका गाडीमध्ये असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तेव्हा पण एका मुलीचं सुद्धा डोकं फुटलं होतं त्यावेळेस. ती मुलगीच त्या ठिकाणी सोडवायला होती. पुन्हा ते अनेक ठिकाणी त्यांचे ग्रुप करून थांबले होते. एका ठिकाणी रोहित पवार त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते घेऊन आले आणि यांना पळवून लावले. हे पळून गेले मग. असे 3 ठिकाणी यांनी ग्रुप केलते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी. अगदी तशाच प्रकारचा हा कालचा राडा टिपू सुलतानवरून हर्षवर्धन सपकाळांना शिव्या आणि एकीकडे छत्रपती शिवरायांचा खरोखर ज्यांनी अवमान केला होता असे यांचे कोश्यारी. राज्यपाल पदावर असताना सुद्धा त्यांनी छत्रपती शिवरायांना पुराणा झालं म्हटलं होतं आणि त्यांच्यापेक्षा आदर्श शरद पवार आहेत असं म्हटलं होतं. बघा मग हे गुणगान गात असताना आता शरद पवारांचं जे योगदान आहे ते राजकारणामध्ये आहे, थोडंफार बारामतीमध्ये आहे. पण छत्रपती शिवरायांच्या योगदानापेक्षा शरद पवारांचा आदर्श हा मोठा आहे असं म्हणता येईल का कुणाला? तरी सुद्धा भगतसिंग कोश्यारी असं म्हणले आणि शिवराय जुने झालेत म्हणजे आजही शिवरायांचं नाव घेतल्यानंतर येथील प्रत्येक व्यक्तीचं रक्त सळसळतंय. 22 वर्षाच्या तरुणा इतकं जागृत करतं 90 वर्षाच्या वृद्धाला सुद्धा ज्याचं नाव आहे छत्रपती शिवराय. असं हे नाव ऐकल्याबरोबर शेकडो सिंहाची ताकद अंगामध्ये संचारते आणि तो आदर्श जुना झाला असं म्हणता येईल का? तरी सुद्धा भगतसिंग कोश्यारी असं म्हणून गेले, सत्तेच्या
त्या मस्तीमुळे ते म्हणले, कारण सत्तेची पॉवर आहे, ते काहीही बोलू शकतात. पण तेव्हा मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपल्या देशामध्ये कुठेही दगड सापडला नाही, काठी सापडली नाही. दगडच गायब होते पृथ्वी तलावरचे त्या दिवशी. कुठून आणणार बिचारे आणि कसे उतरणार रस्त्यावर? त्या दिवशी ते आंधळे झाले होते. रस्त्यावर उतरले तर कुणीकडे खड्ड्यात पडतील ही भीती त्यांना होती आणि म्हणून ते रस्त्यावर उतरले नाही, कुठेही आंदोलन केलं नाही, कुठेही दगडफेक केली नाही. साध्या साध्या घरातल्या सामान्य माता भगिनींनी रस्त्यावर येऊन कोश्यारींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्यावेळेस काय केलं? सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. वा, म्हणजे एकीकडे छत्रपती शिवरायांचा अपमान केल्यामुळे कोश्यारींना पद्म आणि इकडे मात्र सपकाळांना शिव्या आणि दगडफेक. ही विषमता ह्या देशामध्ये का चालवली जात आहे? आता यांना फोटोमध्ये मुसलमान दिसला, परंतु वर्षा बंगल्यावर जेव्हा अमृताताई डान्स करतात, नृत्य करतात, तेव्हा मात्र त्यांना एकही हिंदू आठवला नाही. तेव्हा मात्र त्यांनी मुसलमान युवक शोधून आणला. म्हणजे इकडे लोकांना बजरंगबली शिकवत होते आणि तिकडे वर्षा बंगल्यात रियाज अली सोबत नृत्य चालू होतं. इकडे बजरंगबली, तिकडे रियाज अली. आता रियाज अली हे नाव कशावरून तुम्हाला हिंदू वाटतं? निश्चित सांगा, हे नाव हिंदू आहे का? इकडे मात्र लोकांना दाखवतात टिपू सुलतान, हे नाव मुस्लिम दिसतंय आणि हा मुसलमान आहे आणि म्हणून याचा फोटो सुद्धा भिंतीला नको आहे. भलेही तो योद्धा असेल, भलेही तो इंग्रजांच्या विरोधात लढला असेल, तरी सुद्धा तो मुस्लिम आहे ना, तर मग नाव नको. पण रियाज अली वर्षा बंगल्यावर जेव्हा अमृता वहिनींसोबत डान्स करतो, नृत्य करतो, तेही देवेंद्र भाऊ घरामध्ये नसताना, तेव्हा मात्र यांना एकही हिंदूंमध्ये एकही युवक अमृता वहिनींसोबत नाचण्यासाठी योग्य वाटला नाही. तेव्हा मात्र योग्य ठरला तो फक्त मुसलमानाचाच युवक, एक मुलगा, आणि तो नृत्य करतो. तेव्हा मात्र यांचं हिंदुत्व कुठे गायब होतं? एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीची एक लिस्ट जर काढली तर त्यांचे अनेक नेते असे आहेत की ज्यांचे सख्खे जावई हे मुसलमान आहेत. तेव्हा यांच्यामध्ये योग्यता आहे? यांची यांची अशी योग्यता आहे का आपल्या मुलीला सांगतील? यांची आहे का लायकी अशी मुलीला सांगूत की तुझा नवरा मुसलमान आहे, नको आपल्या घरामध्ये म्हणून? नाही. तिथे करोडो रुपयांचा खर्च करतात, अब्जावधी खर्च करतात जावयाचं लग्न लावून देण्यासाठी मुलीसोबत, आणि म्हणजे तेव्हा मात्र जावयामध्ये यांना मुसलमान असला तरी तो हिंदू दिसतो. आणि इकडे मात्र सामान्य लोकांचे आणि सामान्य युवकांचे डोके भडकवल्या जातात दंगली करण्यासाठी. कशासाठी हे दंगली? तेव्हा तुम्हाला हिंदुत्व आठवत नाही, तेव्हा या करोडो हिंदूंमध्ये तुम्हाला एकही हिंदूंचा जावई सापडला नाही, एकही हिंदू जावई तुमच्या मुलीचा नवरा होण्यासाठी योग्य नव्हता. तेव्हा मात्र तुम्हाला योग्य जावई असा वाटला की तो मुसलमानांमध्ये शोधला तुम्ही. तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो? तेव्हा धर्म गायब अचानक कसा होतो? आणि दंगल घडवायची की अचानक तुमच्यामध्ये धार्मिक वातावरण तयार होतं आणि हिंदू मुस्लिम दंगली घडवता. कोणीकडे एकीकडे जगाला शांतीचा संदेश देणारे आमच्या भगवान गौतम बुद्धांची शिकवण, एकीकडे यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर म्हणणारा वारकरी संप्रदाय. इथे चोखोबाई तेच आहेत आणि इथे संत जनाबाई असेल काय, संत मीराबाई असेल काय, इथे सगळे एक आहेत. इथं चोखोबारायांना वेगळ्या जातीचं म्हणून संबोधलं नाही, तर सजन कसायाला वेगळ्या धर्माचं म्हणून संबोधलं नाही, तर जगद्गुरु तुकोबारायांना एका धर्माचं म्हणून संबोधलं नाही. सगळे एका भगव्या पताकेखाली, म्हणजे वारकरी संप्रदायाच्या एका पताकेखाली सगळे एक म्हणून राहिले, ते वारकरी संप्रदाय. इथे मात्र जाती धर्म काही नाही, ही आमची शिकवण विश्वाला दिली संत नामदेवराय आणि संत ज्ञानेश्वर महाराज. अनेक प्रांतांमध्ये फिरले भागवत धर्माची पताका घेऊन, पण तिथे त्यांनी धर्मांधता कुठेही पेरली नाही, सर्वांना एकात्मतेमध्ये आणलं त्यांनी. भेदाभेद ब्रह्म अमंगळ, कुठेही भेद नाही करायचा, आणि हे भेद केला तर हे खरं अमंगळ आहे. पण इकडे मात्र कुठे मुसलमान महिलांनी बसून नमाज पाळला तर तिथे गोमूत्राने सारवल्या जातं, हाताला कॅरी बॅग घातली जाते. कशासाठी? तर यांच्या हाताचा वास येतो म्हणून हाताला कॅरी बॅग घालून हे गोमूत्र शिंपडतात. म्हणजे यांचं हिंदुत्व किती महान आहे बघितलं पाहिजे. फक्त यांना भावना भडकवायच्या आणि दंगली उसळायच्या, एवढंच यांनी हाती घेतलेलं आहे. कशासाठी? तर हातामध्ये सत्ता आहे आणि सत्तेचा आम्ही वाटेल तेव्हा वाटेल तसा गैरवापर करू आणि लोकांवरती राज्य करू आणि वाटेल तेव्हा हिंसा करू, वाटेल तेव्हा कुणाचे बंगले जाळू, वाटेल तेव्हा लोकांचे घरं जाळू आणि वाटेल त्यांच्यावर आम्ही जेव्हा वाटेल तेव्हा गुन्हे दाखल करू. आणि इथल्या युवकांवर जास्तीत जास्त गुन्हे कसे दाखल होतील दंगलींमध्ये आणि त्यांना जेणेकरून नोकरीच्या दूर कसं ठेवता येईल, हेच यांचं षडयंत्र चालू आहे. सत्ता कुणाचीही असो, हे स्टेटमेंट पेटवलं कुणी? तर हे जो वाद आहे तो पेटवला आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे लाडके गृहमंत्री प्लस मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी काही गरज नव्हती यांना कुठल्याही पक्षाचा जर गृहमंत्री असेल तर त्याचं एकच काम आहे आपल्या राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी नांदेल या दृष्टिकोनातून त्यांनी कायदे राबवणे, तसं नियोजन करणे, तसं प्लॅनिंग करणे. पण असं न करता आमच्या देशातली, आमच्या राज्यातील शांतता कशी भंग पावेल आणि दंगली कशा उसळतील इकडेच आमचे मंत्री टपून बसलेले आहेत. जसा एखादा बगळा पाण्यावरती पांढरे आपला तो पोशाख धरून एखाद्या माशावरती टपलेला असतो. माशाला वाटतं पाहता क्षणी की हा साधू आहे, एवढा शांत स्वभाव दिसतो. पण जेव्हा मासा येतो तेव्हा त्याला तो फस्त करतो. तसं आमच्या मंत्र्यांचं झालेलं आहे. अंगावरती पांढरे सदरे घालून आम्हाला वाटतं की आमचे मंत्री किती शांतताप्रिय आहेत आणि कितीच कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करत आहेत. पण यांच्या नजरेत जेव्हा वाटेल, यांच्या मनात जेव्हा येईल आज दंगल उसळवायची, की हे लगेच दंगल उसळवायचं नियोजन करतात आणि दुसऱ्या दिवशी दंगल सदृश्य वातावरण निर्माण करतात. हे कुठेतरी थांबवता आलं पाहिजे. म्हणून येथील जनतेने आणि विशेष करून सुशिक्षित सर्व युवकांनी हर क्षण या ठिकाणी सतर्क राहिलं पाहिजे आणि यांचे जे षडयंत्र आहे ते वेळीच ओळखले पाहिजे. अशामुळे कारण की म्हैसूर साम्राज्य हे काही केवळ मुसलमानांचं साम्राज्य नाही, प्रचंड मोठी हिंदूंची जनसंख्या असलेलं साम्राज्य आहे आणि म्हणून हा वाद थांबवण्यासाठी या राजकारण्यांना पाणी पाजलं पाहिजे खरं तर आणि शांत बसवलं पाहिजे. एवढीच अपेक्षा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप करा. जय हिंद, जय भारत, जय जगत.